रोम रोम भाइयों। गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज बाहेर जायचं होतं म्हणून जाण्यासाठी अर्णवला मखाने फ्राय केले, जेणेकरून त्याला जर लागले तर त्याला देता येतील. आणि म्हटलं त्याला चपाती करून घ्यावी, जेणेकरून तो चपाती खाल्ली की पोट भरलेलं राहील, कारण बाहेरचं काय तो अजून खात नाही आहे आणि तेवढं पोटभर होत नाही, म्हणून त्याला चपाती बनवली. आणि आम्हाला बाहेरनं त्यांनी समोसा आणला होता आणि त्यांच्यासाठी मी ब्रेड गरम केले. आणि आल्या आल्या बाहेरून अर्णव त्यांच्याकडे जातो, जेणेकरून त्याला घ्यावंच लागतो, नाही तर मग तो रडत असतो, म्हणून त्याने घेतला होता मस्त. आणि मग गप्पा मारत होते जरा. आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि मग आम्ही रेडी झालो. ह्यांची जी सुट्टीची कामं असतात ते आवरत होते, कारण मग काय होतं नंतर मग करता येत नाहीत आणि सकाळी गेल्यानंतर आम्ही कधी परत येऊ हेही माहीत नाही. 2-3 कामं होती, म्हणून म्हटलं बघूया कसं काय होतं आहे ते. म्हणून आम्ही रेडी झालो आणि आज म्हटलं की इंडिपेंडन्स डे आहे, म्हणून साडी घालावी आणि सत्संगलाही जायचं होतं, म्हणून मी लवकर रेडी होऊन घेतलं. आणि मग नंतर अर्णवलाही रेडी केलं आणि मग आम्ही बाहेर गेलो. आणि आज सत्संगला ताई वगैरे पण येणार होती आणि तिच्या मुली भेटणार होत्या. त्यांनाही एक्साइटमेंट होती की कधी माऊ येते, कधी माऊ येते. पण ह्यांनी सकाळी आवरायला उशीर झाला, मूड थोडा खराब झाला होता, कारण खूप लेट झालं निघता निघता. आणि जर जायचं तर जरा लवकर गेलं तर बरं वाटतं. तिथे गेल्यानंतर मस्त त्या मुलींशी वगैरे भेट झाली, छान मस्त खेळ होत्या. मग नंतर माऊकडे पण गेली, म्हणजे माझ्या बहिणीकडेही गेली होती. तिथलं शूट काही मी घेतलं नाही, पण मग तिच्या इकडेही जाऊन आली. मग आम्हाला डीमार्टमध्येही जायचं होतं आणि दुपारी तिथेच अर्णवला लापसी वगैरे खाल्ली. आम्ही जेवलो, अर्णवने थोडी लापसी खाल्ली, म्हणून म्हटलं की चला. अर्णव निवांत होतं आणि आज खूप छान अर्णव राहिला, बिलकुल त्याने त्रास काहीच दिला नाही, मस्त होता. गाडीमध्ये पण निवांत असा बसून बाहेर बघत होता. डीमार्टमध्ये पण थोडा वेळ गाडीवर बसला आणि खूप गर्दी होती, म्हणून मग गाडीत बसत नव्हता. मग अल्टरनेट आम्ही दोघंही घेत होतो. सामान असं काही घ्यायचं नव्हतं मेजर, पण म्हटलं की जाऊन यावं, छोटं मोठं काय असतं ते कसं इझिली दिसतं, मग घेता येतं. मग त्यांचीही खरेदी केली, अर्णवची हे आणि खुशीची. आम्हालाही जे लागणारं घेतलं, कपडे वगैरे खूप मस्त. म्हणजे असा आजचा दिवस खूप छान गेला. आणि घरी आल्यानंतर म्हटलं की निवांत बाहेरूनच जेवून जावं, जेणेकरून घरी जाऊन काही करायला नको. पण हे म्हटले की आईवडिलांनी बोलवलं आहे तर सासरी गेलो तिथे आणि त्यांनी जेवण केलं होतं, म्हणून फक्त भाकरी टाकल्या आणि जेवून घेतलं आणि घरी आलो, कारण अर्णव दिवसभर झोपला नव्हता. मग चिडचिड करण्यापेक्षा म्हटलं की घरी येऊन त्याला खाऊ पिऊन घालून झोपवावं. आणि मग सामानही भरून ठेवलं, कारण मग दुसऱ्या दिवशी ठेवता नाही येणार आणि बारीक सारीक एकदा आपलं लगेच कामं झाली की टेन्शन नाही. म्हणून घरी आल्यानंतर सामान वगैरे भरलं, अर्णवलाही खाऊ घातलं, त्याला झोपही घातलं आणि अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला. ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू.